इथे ना मस्त डाळ मी वाढ केलेली तुम्ही बघितली असेल आणि अशी मस्त कडक आता खूप तर ना हे गावरान लसूण आहे तर किती मोठं मोठं बघू शकता मम्मीकडून आणलेला आणि त्या दिवशी मी एवढीच जोडी अशी विचारली की बाजारात तर इथे मस्त पावभाजी आणि काय तवा पुलाव नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर काल बाहेरून आली आणि इतका पसरा ना आपल्या याच्यावर किचनवर आणि कियाराने काय केलं काल संध्याकाळी इथे अंडे होते जे मी वैभवने गावठी अंडे आलेले ते होते आणि आम्ही सगळे मूवी बघण्यात बिझी होतो तर तिने काय केलं एक अंड किचनवर फोडलं त्याच्यात पाणी टाकलं मीठ टाकलं तर मी म्हटलं काय करते बघायला आली आणि पूर्ण अंडा करून दिलं म्हणजे पाणी पूर्ण अंड्याचं पाणी खर्चीवर किचनवर तर काल रात्री मी 12 वाजता क्लीन केलं तरी वास येतोय म्हटलं चला आज पूर्ण किचन क्लीन करून काढू आणि इथे मी गॅसवर ना याचं लिक्विडचं पाणी टाकलेलं आहे तर ते भिजतंय तोपर्यंत म्हटलं इकडे थोडंसं घासून घेते हे साहित्य इकडे खाली ठेवून आणि सगळं साहित्य म्हणजे हे किचन ओटा घासून घेते ह्या साईडचा आणि इथेच अंड पाडलं होतं इथे पाडलं होतं आणि मग इथेच वास येतो जास्त इकडे नव्हतं एवढं काही पण तिकडचं मी क्लीन करून घेणार तर असा प्लॅन आहे आणि आज ना मला ते ऊन पडलं ना तर डाळी पण वाढ करायची आहे लसूण निवडून ठेवायचा आहे थोडासा वापरण्यासाठी बाकीच्या जुड्याच ठेवायच्या आहे आणि मम्मीकडून आणलेला लसूण तो आणि कांदे पण मला बाहेर मस्त नीट ठेवून द्यायचे आता 2-3 कामं आहे आणि गहू पण निवडायचे आहे मम्मीने गहू दिले होते ते पण मला मिक्स करून निवडायचे आहे दुसऱ्या गव्हामध्ये आधीच्या गव्हामध्ये तर अशी कामं आहे आणि गुड्डी माझी बहीण आहे ना गुड्डी ती आली होती काल माझ्यासोबत तर ती गेलेली आहे एक्झामला तर 11 वाजता एक्झाम होती आता किती वाजले 12 वाजले तर ती 12:30 पर्यंत येणार तोपर्यंत मी पण क्लीन करून घेणार सगळं तर चला आता क्लिनिंगला लागते खूप पसारा करून ठेवलेला आहे कियाराने तर आधी सगळं मी काढून घेणार हे तर तेच इथे मी पूर्ण आवरून घेते सगळं किचनवरचं सामान आहे ना ते आयलंड किचनवर ठेवून देते आपलं स्वयंपाक केलेलं ते पण आणि सगळं तिथल्या म्हणजे ज्या वस्तू होत्या ना तिथे कारण आपल्याला कसं वास आला ना तर आपल्याला असं आवडत नाही किचनवर वगैरे कसं काही सांडलं वगैरे तर तेव्हाच आपल्याला म्हणजे चांगलं वाटतं तर रात्री मला असं झालं कधी मी आवरेल आणि कधी नाही पण रात्री असंच आवरून घेतलेलं तर आता मी मस्त क्लीन करून काढणार तर आता आधी मी सगळी घाण आहे ना खाली पाडून घेते कारण झालेलंच नव्हतं घर आणि गॅस पण मस्त भिजतोय असं मस्त छानपैकी तर आता मी किचन ना चांगलं घासून घेणार आणि हे लसूण आहे ना ते पण मला निवडून म्हणजे कापून ठेवायचे एका जोडीचे तर आता इथे मी किचन आहे ना क्लिनरने पूर्ण म्हणजे असं घासून घेते विम लिक्विडने तर बघू शकता कसं घासते तर तेव्हा वास जाईल तो आणि तरी मी काल ना क्लिनरने पुसून घेतलं होतं तरी वास येतच होता पण मग म्हटलं चला आता घासूनच घेऊ किचन घासल्याशिवाय चांगलं म्हणजे वाटणार पण नाही तर तेच आता इथे मी पूर्ण घासून घेते आणि बाकीचं तर आवरून घेते सगळं तर इथे बघू शकता किचन मी घासून घेतलेलं आहे आणि फडक्याने मस्त पुसून घेणार स्वच्छ फडक्याने पुसून घेते आणि परत म्हणजे 2-3 पाण्याने विसळून फडक्याने पुसून घेणार कारण डायरेक्ट पाणी टाकता येत नाही कारण त्याला किचनला वॉटर पट्टी नाहीये की सगळं पाणी डायरेक्ट जाईल तर मी ह्याच पद्धतीने किचन आवरत असते घासून घेते आणि मग पुसून परत 2-3 पाण्याने पुसून घेणार तर इथे आता मी गॅस आहे ना क्लीन करते गॅस पूर्ण खराब झालेला आहे आणि तो पण मी क्लीन करून घेते आणि इकडचा ओटा सगळा क्लीन झालेला आहे या साईडचा ओटा पूर्ण क्लीन करून घेतला मी आता ना गॅस क्लीन करून घेते आणि त्या साईडचं साहित्य सगळीकडे ठेवून घेणार वाळलं की मग तिथलं क्लीन करून घेणार म्हणजे क्लीन होऊन जाणार माझं मग झाडून काढणार फरची पुसणार आणि त्याच्यानंतर मग बाकीचे कामं पटापट करून घेते
असेल मी गॅस एकदम क्लीन केलेला आहे, बघू शकता एकदम मस्त क्लीन केला. आपला किचन ओटा पण पूर्ण क्लीन झालेला आहे. तर मस्त छान झालेला आहे. आता मी काय करणार, घर झाडून घेते कारण पसपसर आहे आणि फरची पुसायची आहे, ते पण गरम पाण्याने फरची पुसणार. तर तेच असं पटकन क्लीन करून घेतलेलं आहे गॅस. आणि इथलं पण थोडंसं घासून घेतलं कारण इथे तेल थोडंसं उडतच ना, तर ते पण घासून घेतलं. आणि चिमणी पण मला एक दिवस डीप क्लिनिंग करायची आहे. तर गॅस एकदम मस्त चकाचक निघालेला आहे. ओटा क्लीन केला, नंतर आपला गॅस एकदम क्लीन केलेला आहे, चकाचक एकदम बघू शकता. आणि आपला ओटा पण मस्त क्लीन झालेला आहे छानपैकी. आणि ते सगळा स्वयंपाक ठेवलेला आहे, माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. इथे मस्त ब्रोकोलीची भाजी केलेली आहे, भात केलेला आहे, वरण केलेलं आहे, पोळ्या केलेल्या आहे. तर असं मस्त क्लीन झालं आपलं किचन ओटा आणि गॅस. तर खाली बघू शकता किती घाण आहे, इथे सगळं कचरा पडलेला आहे. तर तो सगळा आता मी झाडून वगैरे घेते आणि मग बोलते तुमच्याशी. आणि जेव्हा लसूण वगैरे सोले म्हणजे निवडून ठेवेल ना. आणि हा हे गहू दिलेले मम्मीनी, तर इथे गोंद फाटलेली बघू शकता इथे. तर ते पण मला बाहेर नेऊन मिक्स करून द्यायची त्या ड्रम मध्ये, एवढे काम आहे. आणि इथे बघू शकता आयरन किचनमध्ये किती पसारा आहे, तो पण आवरायचा आहे. चला बोलते नंतर तुमच्याशी. तर किचन तर मस्त क्लीन झालेलं आहे, बघू शकता ओटा पूर्ण क्लीन दिसतोय मस्त. आता आयरन किचन वरती सगळं साहित्य आवरून देते, झाडून घेते, फरची पुसून घेते आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी. चला. तर इथे मला सगळं झाडून झालेलं आहे पूर्ण. आता फक्त फरची पुसायची बाकी. गरम पाणी सोडलेलं आहे मी, तोपर्यंत म्हटलं चला डाळी वाळत करून देऊ. तर ही मसूरची डाळ आहे, मम्मीकडून सांगली होती. नंतर ही हरभऱ्याची डाळ आहे, आपण भरडली होती ना ती डाळ आहे. तर चला आता उन्हामध्ये मस्त वाळत करून देणार. तर हरभऱ्याची डाळ ना याच्यात टाकेल मी. त्याला एक गोणी घेते मी. तर आता हरभऱ्याची डाळ याच्यात टाकते मी. मस्त गावरान हरभऱ्याची डाळ. दोन तीन दिवस वाळवा लागेल कारण खूप ओली होती. आणि मसूर याला डाळ फेकायची नाही हा. तर इथे ना मस्त डाळ मी वाढ केलेली तुम्ही बघितली असेल. आणि अशी मस्त कडक, आता खूप ऊन इथे कडक असतं हिवाळ्याच्या कडे, इथे कडक ऊन येतं आणि नंतर थंडी येते, सावली येते. तर इथे मस्त मसूरची डाळ आपली हरभऱ्याची डाळ मस्त झालेली आहे वाळून. आणि कसं वाळून ठेवली ना म्हणजे त्याला जाळं वगैरे कीड वगैरे लागत नाही. आणि मस्त भरून ठेवणार. आणि मी ही डाळ ना आपल्या पुरणपोळ्या वगैरे त्यालाच वापरेल कारण गावरान हरभऱ्याची डाळ आहे. आणि मसूर डाळ तर तुम्हाला माहिती आहे आम्हाला खूप आवडते. तर इथे मस्त वाळत केलेला आहे. आता आम्ही झाडून घेतलेले सगळं. आता फरची पुसायची बाकी. फरची पुसली का मग जेवण वगैरे की यालाच जेवण झाले मग आम्ही जेवण करू आणि त्याच्यानंतर मग बोलते तुमच्याशी. चला. तर आता फायनली आवरून झालं मस्त. आणि आता जेवण आलेले मस्त. इथे बघू शकता ब्रोकोलीची भाजी, नांगीचा पापड आणि पोळी. आणि ती गुड्डी पण आली एक्झाम देऊन. तर आता मस्त जेवण करणार आणि मस्त सिरीज बघतोय. तर बोलतेच नंतर जेव्हा मला आवडायचं आहे ना बाहेर गहू वगैरे त्यावेळेस बोलतेच मी. तर इथे बघू शकता किचन पूर्ण क्लीन केलेलं आहे मी. आणि ना आयलँड किचन पण किती पसार होतं सकाळी, सगळं क्लीन केलेलं आहे. तर आता ना लसूण मला हे करायचे, त्याची तोडायची द्यायची घेते आणि थोडीच तोडून ठेवणार आहे एका याच्यामध्ये. काहीतरी घेते आता ठेवायला. तर आता एका जुडीची तोडणार तरी मी बाहेर घेऊन जाते आता सगळं.
किसने भेजा? किसने भेजा? आता इथे बसून ना मी करणार लसूण आणि आता डाळी सावली पण आली, डाळीत मिसळून घेणार. चला आता पटापट लसूण हे करून घेऊ. आता ह्या 2 जुड्यांना तयार राहू देते. एका जोडीचं काढते लसूण, कारण जुडीला असली ना लसूण तर कडकच असतात, मऊ होत नाही. आणि आता ही कसं वापरण्यापुरतं काढून ठेवते, मध्ये साफ करून ठेवते लसूण असं. कियारा काय करते तू? असं बस खाली. काय करते मम्मा? मम्मा काय करते? तर ना हे गावरान लसूण आहे, तरी किती मोठं मोठं आहे बघू शकता, मम्मीकडून आणलेला. आणि त्या दिवशी मी एवढीच जुडी अशी विचारली होती बाजारामध्ये, तर कितीला 250 रुपयाला एक जुडी अशी. ते पण एकदम कमी होते त्याला आणि छोटे छोटे होते ते. तर तेच बरं झालं मम्मीकडून आणले, कारण लसूण पण एवढा महाग आहे ना. तर आता ना झालेले आहे लसूण निवडून, एवढे बघू शकता एवढे निघाले. आणि आता हे डाळायला ठेवणार पातीमध्ये त्या. आणि ह्या 2 जुड्या ना अशा इथे कुठेतरी ठेवून देईल बाहेरच. इथेच ठेवते, पण वाळून जाते उद्या. हा केळं बाल सगळं. तर आता इथे ना गुड्डी आणि मी पावभाजी असं काहीतरी आणायला आलेलं आहे. तर आता वाजलेले आहेत 8. चला थंडी ना किती. हा आला.
येते नाही का खाली घ्यायला? कुठं त्यांना द्यावं लागेल का तिथे जाऊन? पावेच नाही वापर किती पाव घ्यायचे किती पाव येते एक पाव घ्यायचे मी 2 खाईन आणि राईट मीडियम करा मीडियम नको तिखट घालले जात ठीक आहे मीडियम तिखट लागतं काही नाही तिखट नसते तर इथे मस्त पावभाजी आणि काय तवा पुलाव मस्त आता घरी गरम गरम खायचं मला आता टेन्शन नाही घेऊन येते का पटकन त्याला याच्यात टाकून करण्यापेक्षा तरी आज नाही पैसे बियांचे सगळे पैसे संपवले काकाला इथे आवडतो तर इथे मस्त पावभाजी मी सर्व करते कारण गरम गरम आली का गरम गरमच खाली पाहिजे तेव्हा छान पावभाजी आणि इथे आमचा तवा पुलाव तर तवा पुलाव आणि पावभाजी खूप छान भेटते तवा पुलाव पण घेऊ आणि संध्याकाळचं कसं भात लागतोच ना मग थोडा थोडा राईस असा तवा पुलाव किती छान आहे बघू शकता भाज्या सगळ्या आहेत त्याच्यामध्ये टाकलेल्या त्यांनी आणि तुम्हाला दाखवलं सुद्धा मी तिथे की काय काय टाकलं होतं त्यांनी म्हणजे सगळे आपल्या भाजी असतात ना त्या टाकल्या आणि त्यांचे मसाले सिक्रेट मसाले असतात आणि मस्त बासमती राईस वापरलाय त्यांनी मोठा राईस तर इतकं छान वास येतोय ना असं मस्त अरोमा येतोय खडे मसाल्यांचा तर आता मस्त सगळं फिनिश करणार आम्ही तो टाका
तर इथे विहान बसलाय. विहान कशी बघ बरं खाऊन बघ बरं. पहिले मी बिर्याणी टेस्ट करते. हा कर. आणि आम्ही सिरीज बघतोय मस्तपैकी. कशी आहे? छान आहे. कशी बघ बरं. कशी छान आहे. आणि कियाला तिथे पाव खाते. कियाला पाव कसा आहे? कसा आहे पाव? छान आहे. आणि इथे मस्त मी बसलेली आणि मस्त आम्ही सिरीज बघतोय छानपैकी. तर चला आता आम्ही एन्जॉय करतो. तर इथे आता दूध तापत ठेवते. आमचे जेवण पण झाले. मस्त पावभाजी आणि पुलाव लागला. तर तेच आज खूप दमल्यासारखं झालेलं. आणि घरातली पण बाकीची काही कामं आवरली. डाळी वाळत केल्या किंवा मग लसूण सोलून ठेवला किंवा मग याच्यातच दमून गेली मी किचन साफ करता करता. आणि ना फरची पण मी काल पण पुसली रात्री आणि आता पण पुसली. कारण की आणि अंडे फोडले होते ते किचनवर. तर त्याच्यामुळे अंड्याचा कसं वास येतो एकदम तसं एकदम वास येत होता. काल रात्री पुसल्यावर तरी वास येत होता. म्हणून मी सकाळी काय केलं पूर्ण किचन मी क्लीन करून टाकलं. पूर्ण घासून काढलं. तर बघू शकतो किती क्लीन झालेलं आहे आपलं किचन. आणि फरची पण आहे ना मी पूर्ण गरम पाण्याने पुसून घेतली. डबल पुसली. काल रात्री पण पुसली होती ना आज सकाळी पण पुसली. तुम्ही बघितलं असेल. तर आज खूपच दमली ना त्याच्यामुळे मग म्हटलं चला बाहेरूनच आणू पावभाजी वगैरे. आणि भूक पण नव्हती एवढी म्हणून मग पावभाजी पुलाव आणला. आणि आपल्या इथे आईला किचन पण मस्त क्लीन केलेलं आहे. बघू शकता पूर्ण क्लीन झालेलं आहे. फक्त एकच काम बाकी राहिलं. गहू मला मिक्स करायचे होते आणि निवडायचे होते आज आणि दळून आणायचे होते. पण तेच राहून गेलं. तर आता ते उद्या करेल मी. तर खूप असं दमल्यासारखं झालेलं होतं मला. तर तेच आता केरळला जेवण देईल. तिने पाव खाल्ला तर मग म्हटलं चला आता दूध बिस्किट देते तिला. आणि तेच व्हिडिओ इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. माहेरून आली किंवा बाकीच्या गोष्टी नाही लसूण वगैरे सगळं निवडून ठेवलं आवरलं क्लीन केलं सगळं. किचन मेन क्लीन केलं. तर तेच किचन खूप खराब झालेलं. तर व्हिडिओ इथे सेंड करते आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.